आता मैदानावरती दाखल होत आहेत। मागच्या सामन्यामध्ये बिट्टू यांनी खूप जबरदस्त फलंदाजी करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकली होती, ते मात्र दाखल आहेत। परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ॲज अ आयकॉन नवनाथ हडवळे यांचं आव्हान त्यांच्या समोर आहे। पाहूयात कशा पद्धतीनं हा सामना नक्कीच पुढे जाणार आहे। गोलंदाज तयार होत आहेत। यावेळेस थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलमध्ये। चेंडू निर्धाव येतोय, प्लेड अँड मिस हा चेंडू डॉट येत असताना धावसंख्या स्थिरावलेली आहे। 1 बाद 0 धावा धावफलकावरती। एक महत्वाची मॅच, मखमलाबाद प्रीमियर लीग दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातला सर्वाधिक महत्वाचा सामना। बॅकफुटला जाऊन चेंडूला हलक्या दर कट केलं, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत। एकच धाव त्या दरम्यान पूर्ण होणार आणि धावसंख्या 1 ने वाढली जाणार। धावफलकावरती 1 धाव इथे लागलेली आहे। खेळीच्या जोरावर खरं तर या खेळाडूने आपली एक वेगळी छाप सोडली आहे नवनाथ हडवळे। बॅकफुटला गेले, सुंदर फटका इथे सजवलाय। बिट्टू यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, थोडीशी जागा मिळाली आणि फटका सुद्धा सजवला। बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, हा चौकार। फटका मारला धुवाधार, जशी घाण्या वाघाची ललकार। गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष, शिव तांडव युवा प्रतिष्ठान, मखमलाबाद। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मित्रांनो पुढे जाणार आहे। 7 धावा धावफलकावरती झाल्यात, 1 बाद। यावेळेला परत एकदा पाहतोय आपण कव्हर ड्राईव्ह थोडंसं बदलालित्य केलं होतं फलंदाजाने, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता। 1 धाव मात्र या दरम्यान पूर्ण होते। फटका तर खूप चांगला होता, परंतु जिथे क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या हातामध्ये गेला, परेडमध्ये जाऊन दाखल झाला आणि यातून जो संघ जिंकणार आहे तो चौथा संघ आपल्याला मिळेल सुपर 8 मध्ये जाणारा। केसी मोहन आलेत गोलंदाजी करण्यासाठी। चांगला बॉल इथे टाकलाय, पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला थोडंसं थांबवलंय। बिट्टू यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे। संघ मालकासाठी आपण जर पाहिलं तर 2 व्हीलर बाईक, होंडा ॲक्टिवा 2 व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये आहे। बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण तिथे खराब होत असताना पाहायला मिळेल। चेंडू वेगात ट्रॅव्हल होतोय, चेंडू वेगात पसार होतोय, पलायन करतोय। चौकारासाठी 4 धावा। दुसऱ्या क्रमांकासाठी आपण जर पाहिलं तर 61,000 रुपयांचं पारितोषिक आणि संघ मालकासाठी स्पोर्ट सायकल या स्पर्धेच्या निमित्ताने। तिसऱ्या क्रमांकासाठी 41,000, चतुर्थ क्रमांकासाठी 31,000 या स्पर्धेमध्ये पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात। शॉर्ट बॉल होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल। चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहतो सागर शेवले यांच्या माध्यमातून। शूज आहेत, भव्य दिव्य असं आयोजन, बक्षिसांची भव्य मालिका। यावेळेला शॉर्ट बॉल, मिड विकेटला बॉल खेळलाय, प्रॉपर टायमिंग साधू शकले नाहीत, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होईल आणि हा चेंडू वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे। इथे हा चौकार आलेला आहे, 4 रन। फटका मारला धुवाधार, जशी घाण्या वाघाची ललकार। गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष, शिव तांडव युवा प्रतिष्ठान, मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा खणखणीत चौकार। धावफलकावरती जर पाहिलं तर 4 ने वाढ होतीये, धावफलक पुढे जात आहे। बिट्टू यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतच त्यांना पाहायला मिळालं। परत एकदा शॉर्ट बॉल, परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेस वाईड बॉल। अगदी तेच चित्र आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। कोलवा टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय। धावत्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट, हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। यावेळेस लगावलाय टोला, समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय। मोहन यांच्या विरुद्ध आक्रमण, षटकार। छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला षटकार। गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष, शिव तांडव युवा प्रतिष्ठान, मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा खणखणीत षटकार। 1 बाद 24 धावा धावफलकावरती झाल्यात। नवनाथ हडवळे सज्ज होणार आहेत। यावेळेला लोवर फुल टॉस, आडवा बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, तसेच इथे मात्र जबरदस्त कमबॅक करताना नक्कीच पाहायला मिळालेली आहे। यावेळेला लॉंग ऑफ कडे बॉलला उडवलंय, केसी मोहन यांनी सूर टाकला चेंडूवर, परंतु प्रयत्न तिथे पहा जबरदस्त एफर्ट लावलेत, परंतु त्या ठिकाणी झेल पूर्ण करू शकले नाहीत। परंतु बिट्टू आहेत मैदानामध्ये, त्यांच्यामध्ये क्षमता आहे धावा बनवण्याची। वाह, परंतु इथे नवनाथ हडवळे यांचं आव्हान तुमच्या समोर आहे। नवनाथ हडवळे काय गोलंदाजी करतायत। षटक क्रमांक आपण पाहतोय 3चा खेळ जो अंतिम टप्प्यामध्ये आहे।
यावेळेस मात्र आक्रमण चढवलं जाईल. बिट्टू यांच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा कणकणीत षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. क्रिकेटचा खेळ आपण सर्वजण पाहतोय. मखमलाबाद प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा क्रिकेटचा खेळ अनुभवायला मिळतोय. एक तगडा प्रहार बिट्टू सुखदान यांच्या बॅट मधून. बॉल खूप दूरवरून आणावा लागेल कारण हा मखमलाबाद प्रीमियर लीगचा जानदार षटकार. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मोहन किसी यांच्या माध्यमातून कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतोय. पांचवें ओवर की पहली गेंद और पहली ही गेंद पर क्या खूबसूरत शॉट खेला है ऑफसाइड में बिट्टू ने. 4 रनों से स्वागत होता हुआ गेंदबाज का. 6 ओवर का मुकाबला है. 43 रन बने थे 4 ओवर की समाप्ति के बाद. थैंक यू सो मच शाहरुख भाई पठान. शिव तांडव युवा प्रतिष्ठान की ओर से आयोजित मखमलाबाद प्रीमियर लीग का आज दूसरे दिन का अंतिम मुकाबला फिलहाल मैदान में चल रहा है. आरसीसी बनाम अनन्य करने के लिए आए हैं रमेश. फिर से एक बार बिट्टू सुखदान को ये गेंद खेला, गेंद को स्टीयर किया, गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर और ये 4 रन. देखिए स्लॉग ओवर शुरू हो गए हैं. यानी स्लॉग ओवर्स में किस प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता है उसकी मिसाल यहां पर पेश कर रहे हैं बिट्टू सुखदान. लगातार 2 गेंदों में 2 चौके 41 रन बनाकर खेल रहे हैं. सॉरी 42 रन. ऊंचा शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से बिट्टू के बल्ले से आया है. माननीय संजय नाना गामने जी का आगमन हुआ है. हार्दिक स्वागत है संजय नाना गामने का मखमलाबाद प्रीमियर लीग में. और गामने सर से रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. गामने जी प्लीज आपको मंच पर आना है. चलिए 55 रन को. ओ गुड शॉट और इसके साथ ही अर्धशतक पूरा. बिट्टू सुखदान का अर्धशतक. 20 गेंदे. हाँ बजाइए फटका मार. राइट आर्म ओवर द विकेट. उछाला गेंद को और इसके साथ ही 6 रन. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. गणेश भाऊ काकड, संस्थापक अध्यक्ष शिव तांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद यांच्या वतीने हा पहा कणकणीत षटकार. 5 गेंदों में 25 रन अभी तक इस ओवर में. 66 रन 66 रन. रमेश तैयार. फिर से एक बार बिट्टू है सामने. एक और बड़ा हिट किया है ऑफसाइड में और गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर. उनतीस रन का ओवर रहा रमेश. टोटल स्कोर है 70 रन
और 70 रन में 60 रन बनाए हैं बिट्टू सुखदान ने। पानी लेकर जाइए, थोड़ा फास्ट जाना है, फास्ट जाना है। ऐसे समय में जब अनन्या 11 की पारी का यह आखिरी ओवर, 5 गेंदें बाकी हैं, स्कोर है 71। बिट्टू सुखदान ऑन अ स्ट्राइक। सागर अगली गेंद लेकर ऑफ स्टंप के बाहर की गेंद, खेल दिया गेंद को, गेंद हवाई रास्ते से जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ। दूसरा रन पूरा कर रहे हैं बिट्टू सुखदान। इस गेंद को अगर छोड़ दे तो निश्चित रूप से यह गेंद वाइड होती। रन 73 रन। पुनः फिर से एक बार शॉर्ट गेंद, पोल किया गेंद को, लेकिन मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में और आसान सा कैच, कॉटन बॉल। नेक्स्ट बैट्समैन थोड़ा जल्दी आना है। आप देख सकते हैं कि परछाइयां आ गई हैं मैदान में अब।